आपण आता पोहोचलो ठाणा स्टेशनला, ठाणा वेस्टला. तिथून आपल्याला जायचं शेअरिंग ऑटोने. आता संध्याकाळचे 7 वाजलेत ना. आता पोचलो आहे नमो गार्डनच्या गेटवरती. या साईडला आपले चेकिंग होते आणि या साईडला ते तिकीट काउंटर आहे इकडे. आणि आपल्यासोबत एवढे आपले मंडळी आलेले आहे इकडे. इकडे वंश रावणे आहे, अजून इकडे ओम आहे. आणि तिकिटाला पण खूप लाईन आहे इकडे बघू शकता या साईडला. जर आपल्याला तिकीट काढून झाले 5 तिकीट काढलेले आहेत. 100 तिकीट नाही, 15 वर्षाच्या खाली आहेत त्यांना तिकीट नाही आहे. आता चला आपण आता एंट्री करूया. तिकडे चेकिंग होईल आणि आतमध्ये एंट्री करूया आपण. आता मागाशी वाटलं लाईन कमी होती, आता सर्वांची तिकीट काढून झालेत. आता लाईन बाकी चेकिंगसाठी आहे. या साईडला इकडे मॅप आहे पूर्ण. आतमध्ये आल्यावरती पाहिलंच तुम्हाला इकडे ट्री हाऊस भेटेल. एकदम मस्त, एकदम सुंदर आहे. आणि हे झाड आहे ते वडाचं झाड आहे. वडाच्या झाडावरती ते बांधलेलं आहे. छान आहे एकदम. इकडे आता वंश गेलाय वरती. इकडे वंश खाली 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 रे, खाली 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 आहे ना. इकडे पप्पू आता पण आलाय. अचानक भेट झाली. आमचे बरेच पप्पू दादा भेटला, त्याची फॅमिली भेटले. ते लवकर आले होते ना, आता निघालेत ते. आम्ही आत्ता जस्ट आलो होतो. आता लाईट पण लागायला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळ झाली ना आता. ते मस्त दिसतंय बघा. स्पॉटलाईट आहेत घालते. आणि आता आपण दुसऱ्या स्पॉटला येतो. प्ले झोनमध्ये आलो आता आपण. प्ले झोन हे बघा, हे पण मस्त आहे लहान मुलांसाठी. बघू त्यातून जायचं, बाहेर पडायचं आहे. या साईडला पण छोटे छोटे स्लाईड आहेत. त्या साईडला पण छोटे छोटे स्लाईड आहेत. 3-4 स्लाईड. आणि मध्ये क्लाइम्बिंगचं आहे. ते पण खूप मस्त आहे. आणि वरती पावसाचं वातावरण, ढग यायला सुरुवात झाली बघा. मस्त दिसतंय वातावरण. हां पुढे पुढे
आपला डुमा आता गणपती येतात आपले, याची स्टिक असते ती गायब झालेली आहे. गायब केली आहे. झालं गायब आहे. हे पण होतं, ह्याचं पण गायब झाले. इकडे स्टिक आहे. इकडे स्टिक आहे बघा, इथे स्टिक आहे. आणि हा इकडे एक झोन आहे, प्ले झोन मधलेच. हार्ड क्लाइम्बिंग. हे थोडं हाईट वरती आहे. सपोर्ट ना. हां, थोडं रिस्क, थोडासा हे रिस्क आहे थोडं. गेलाय वरती. या साईडला कॅफे ओपनिंग सून म्हणून आहे, कारण इथे अलाउड नाही बाहेरचं फूड खाण्यासाठी. तर इथे कॅफे उघडणार आहे, त्यामध्ये तुम्हाला खायला भेटेल. चेस आहेत इथे. आता आपण जातोय थीम गार्डनमध्ये. आता लाईट लागल्यात त्यामुळे खूप मस्त वाटतंय, सुंदर वाटतं एकदम. आता लेक व्ह्यू मध्ये आलो आपण. इकडे पण आहे लेक साईड कॅफे आहे, तो पण ओपनिंग सून आहे. आणि ह्या साईडला लाईव्ह कॉन्सर्ट होतं इथे. इकडे वरती बसायलासाठी जागा आहे.